बीड जिल्ह्यातल्या मुंडे विरुद्ध मुंडे या पारंपरिक लढाईमध्ये पुन्हा एकदा धनंजय मुंडेंनी बाजी मारली आहे। परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवलेला आहे। समितीच्या 18 जागांपैकी 14 जागा धनंजय मुंडे गटाने जिंकल्यात, तर पंकजा मुंडे गटाला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे। या पूर्वीच्या नगरपालिका आणि झेडपी इलेक्शन्समध्येही धनंजय मुंडे गटानेच बाजी मारलेली होती। झेडपीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापनेत मात्र भाजपच्या पंकजा मुंडेंनी बाजी मारली। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश धस यांनी बंडखोरी केल्याने झेडपीचे अध्यक्ष भाजपचा बनला। बाजार समितीत मात्र 18 पैकी 14 जागा जिंकत धनंजय मुंडे गटाने स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी शशी केवडकर यांनी। धनु, पुन्हा एकदा तुमची विजयाची हॅट्रिक झालेली आहे। मागच्या नगर परिषद असेल, जिल्हा परिषद, पंचायत समितीने हा जिंकू काय सांगाल या विजयाकडे, कसं बघाल आणि कुणाला समर्पित असेल? खरं तर हा विजयाची हॅट्रिक नक्कीच हा तिसरा विजय आहे। हा तिसरा विजय पाहिला स्वर्गीय अण्णांना घेतला, त्यामुळं हा तिसरा विजय सुद्धा मी स्वर्गीय अण्णांना समर्पित करतो। हा असं पाहिलं तर मार्केट कमिटीची निवडणूक फार प्रतिष्ठेची करण्यात आली आणि या मार्केट कमिटीमध्ये आम्हाला 14 जागावर विजय मिळवता आला। तसं पाहिलं तर स्वर्गीय अण्णा माझे वडीलच या मार्केट कमिटीचे मागच्या 5 वर्ष चेअरमन होते। ते असेपर्यंत ते स्वतः चेअरमन होते, ते नसताना त्यांच्या नावाने ही निवडणूक लढणं आणि ती जिंकणं आमच्यासाठी फार मोठं आव्हान होतं।